चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांचा समावेश. शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 4 मध्ये बोगस मतदान कार्डाच्या आधारे मतदान करणाऱ्यांवर शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई करावी यासाठी प्रांत अधिकारी प्रमोद हिले यांची भेट घेतली. नगरपालिका निवडणुकीसाठी बोगस मतदान कार्ड बनवून मतदान करणे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. हा प्रकार शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रमुखांच्या निदर्शनात पुराव्यानिशी आणून दिले. मात्र तरीही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई याबाबत करण्यात आले नाही. यामुळे प्रशासन नियंत्रणेवर संशय व्यक्त केला. तर या निवडणूकपूर्वी हजारो अशी बोगस मतदान कार्ड बनवल्या गेल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला. बोगस मतदान कार्ड बनवून मतदान करणे हे सामान्य माणसाचे काम नाही. यामागे कोणीतरी मास्टरमाइंड असल्याशिवाय हे शक्य नाही. पण चाळीसगावातला मास्टरमाइंड तेलगी झाला असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले. तर जनतेमध्ये फिरत असताना 21 तारखेपर्यंतचा जो निकाल लांबला, रस्त्याने जाताना आम जनता आम्हाला बोलते की स्ट्रॉंग रूमकडे लक्ष द्या, ईव्हीएम कडे लक्ष द्या, हे निकाल का लांबले ही शंका आम जनतेच्या मनात आहे. आणि तीच मागणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडे गेलो. आम्ही सांगितलं त्या स्ट्रॉंग रूमला जॅमर लावा, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावा, त्याची स्क्रीन बाहेर लावा, तिथं आमचे शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते जाऊन बसतील वॉचिंगसाठी, त्याची व्यवस्था करा, ही प्राथमिक मागणी केली. दुसरी गोष्ट, व्होटिंग चालू असताना इलेक्शन कार्ड डुप्लिकेट एक पकडून दिलं. अशी 4000 कार्ड जवळपास या 40 त्या ठिकाणी बनलेली आहेत. कुठलाही नगरसेवक पदाचा उमेदवार, जो विरोधी पक्षाचा असो का आमचा असो, तो इलेक्शन कार्ड बनवू शकत नाही. नगरसेवक पदाच्या उमेदवार हिंमत नाही, पण नगराध्यक्ष पदासाठीच खास हे बनवले गेले आणि कदाचित हा फंडा महाराष्ट्रावर राबवला गेला अशी शंका माझ्या मनामध्ये आहे की भारतीय जनता पार्टीने हा फंडा राबवला, चाळीसगावात मोठ्या प्रमाणात राबवला. तेलगीच्या स्टॅम्प सारखे आता इलेक्शन कार्ड हुबेहूब डुप्लिकेट बनवण्याचं काम झालं. लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार झाला, केस झाली. पण ते कार्ड त्या व्होटरकडे आलं कुठून, दिलं कोणी, त्याला दिलं कोणी, त्याला दिलं कोणी, मग बनवलं कोणी, याच्या मास्टर माइंड पर्यंत जायला प्रशासन तयार नाही. हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे आणि त्या संबंधाने मास्टर माइंड पर्यंत पोहोचावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो.